हाय मंडळी, कशा आहात? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज एका टॉपिकवर बोलणार आहे. तो टॉपिक आहे प्रेम. काय मुलं कशी असतात माहिती का, प्रेम करतात. ठीक आहे, प्रेम करा. प्रेम करणं चुकीचं नाही, ॲक्च्युली केलं पाहिजे. पण जर तुमच्या प्रेमामध्ये जर तुमची कास्ट येणार असेल ना, तर खरंच सांगते, कोणीही रिलेशनमध्ये येण्याआधी ना ते क्लिअर करा बाबा त्या व्यक्तीला की हां असं असं पुढे जाऊन प्रॉब्लेम होऊ शकतो. आधीच क्लिअर करा, कारण पुढे जाऊन तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून. कारण तुम्हाला माहिती आहे तुमच्या कास्टमध्ये तुमचं लग्न होऊ शकत नाही. तर माझी एक फ्रेंड आहे, जस्ट तिचं आहे एक 6-7 महिन्याचं रिलेशन आहे आणि ती खूप सिरियस आहे, इमोशनल आहे खूप त्याच्या बाबतीत, पॉझिटिव्ह खूप आहे. तर जर तो मुलगा आहे ना, म्हणजे तिचा BF, तर तिच्यासाठी मुलगा बघतायत, सॉरी मुलगी बघतायत. तर तिचं असं म्हणणं आहे की त्याने मुलगी बघू नये, तो तिच्यासाठी थांबला पाहिजे थोडा वेळ. कारण तिच्या फॅमिलीला सांगायला काहीतरी कारण पाहिजे ना, बाबा मला याच्याशी लग्न करायचं आहे. पण ॲक्च्युली तो आत्ताच जस्ट जॉबला लागला आहे, त्यामुळे ते घरी सांगू पण शकत नाही. तर ते असं म्हणते की तू 4-5 महिने थांब. ते लग्न करायला तयार आहेत, मुलाला प्रॉब्लेम नाही आहे. तिच्या बहीण भाऊ वगैरे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम एक आहे की तिच्या वडिलांना कास्ट. मला सांगा, आपण कुठच्या जनरेशनमध्ये राहतो? या जनरेशनमध्ये कास्ट मॅटर करते का? म्हणजे माणसांनी बनवलेल्या जाती इम्पॉर्टंट आहेत, माणसांची मनं, त्यांच्या फिलिंग्स इम्पॉर्टंट नाही आहेत. असं का? जाती माणसाने बनवल्यात ना, मग माणसांना तुम्ही समजून घ्या. जाती कशाला एवढं हे करताय यार? दुसऱ्या जातीतला माणूस काय त्याच्याकडे वेगळं रक्त आहे, कान 4-5 आहेत, हात 4-5 आहेत, असं आहे का? सगळं सेम आहे ना. जर तुम्ही भावना इमोशनल समजून घेत नाही आहे, तुम्ही जातींचं काही लोणचं करणार आहात का? माणसांपेक्षा जास्त जाती इम्पॉर्टंट आहेत का? मला हा एवढाच प्रश्न आहे. कारण मी जाती वगैरे नाही मानत. मी तिला पण हे बोलली, जातींमध्ये काय ठेवलं यार? माणसाला समजून घ्या ना तुम्ही. जातींमध्ये तुम्ही माणसं नाही तोडू शकत. मग तुम्ही स्वतः सांगा की जाती इम्पॉर्टंट आहेत का? मला तुमचं उत्तर ऐकायचं. तुम्ही प्लीज कमेंट करा, प्लीज.